एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी शेळकेमाळा परिसरातील श्रेयश पोळ यानं इंस्टाग्रामवर संदेश केला। या कारणावरून त्याच परिसरातील संजय माने आणि संजय परेड या दोघांनी पोळ याला मंगळवारी दुपारी घरी बोलावून घेऊन शिवीगाळ करत लाकडी बॅटनं मारहाण केली। तसंच माने यानं पोळ याच्या डोक्यात, छातीवर, पाठीवर नखाने ओरखडून परीट यानं पुन्हा नादाला लागलास तर सोडणार नसल्याची धमकी दिली। या प्रकरणी पोळ याच्या फिर्यादीनुसार माने आणि परीट या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तर सायंकाळी श्रेयश पोळ यांच्यासह 5 जण तलवार काठ्या घेऊन दुचाकीवरून शेळकेमाळ्यात गेले। यावेळी पीडित महिलेच्या घरासमोर जाऊन तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिली। तिथं असलेल्या पाणीपुरीच्या गाडीची नासधूस करत विद्युत मीटरचेही काच फोडले आणि महिलेस लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं। घरावर दगडफेक करत दहशत माजवली। या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीनुसार पोळ यांच्यासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी परस्पर विरोधी दाखल केलेल्या या गुन्ह्यातील 6 संशयितांना अटक केली आहे। सागर गायकवाड, समीर मनेर, पार्थ कांबळे, वैभव कांबळे, अविनाश कदम आणि श्रेयश पोळ अशी त्यांची नावे आहेत। या संशयितांना पोलिसांनी आज भागातील तपासासाठी फिरवलं। यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती।